नगरपालिकेच्या कामकाजाबाबत आपण बोलू। नगरपालिकेत जे ठराव करून कामं केली जातात त्याच्यामध्येच डिफेक्ट असतो। ठराव करताना नक्की त्या ठरावाचा उद्देश काय, त्यांनी काय अचीव करायचं आहे ह्या गोष्टीची कल्पना नसते। मग कॉन्ट्रॅक्टरच काहीतरी एस्टिमेट बनवतो। एस्टिमेट ही वाटेल तसं वाढवलेलं असतं, ह्याच्यावरही कंट्रोल यायला पाहिजे। म्हणजे उदाहरण द्यायचं तर एखादा रस्ता बनवायचा आहे तर त्या रस्त्याच्या बाजूला रेन वॉटर ड्रेनेजची सोय पाहिजे। पाण्याची लाईन कुठून गेलेली आहे ती रस्त्याच्या खालती तर जात नाही ना, ती बाजूला करायला पाहिजे। क्रॉस कुठे रस्त्याला क्रॉस पाईप ठेवायला पाहिजे, ह्याचं नियोजन पाहिजे। हे काय करतायत की आलेला फंड कसा तरी करून तो उरकून टाकायचा, अशी जी कामं करतायत त्यामुळे तुमच्या आमच्या टॅक्सचा पण त्याच्यामध्ये चुकीच्या प्रकारे वापर केला जातो। नगरपालिकेची कामही खूप कॉस्टली होतात आणि त्याच्यामध्ये करप्शनला खूप वाव राहतो। असे एस्टिमेटही व्यवस्थित बनवायला पाहिजेत। एस्टिमेटसाठी एक्सपर्ट असायला पाहिजे की जिथे मिनिमम खर्चामध्ये मॅक्झिमम क्वालिटी मिळेल आणि जे काही आपण बनवू ते पुढली 20-25 वर्ष तरी टिकले पाहिजेत, अशा प्रकारचे असायला पाहिजेत। आता जर तुम्ही नगरपालिकेतले रस्ते बघितलेत, अनेक ठिकाणी कॉन्क्रीट रोड केलेत। आता एक वडकुंडला रोड केलेला आहे, त्या रोडची क्वालिटी बघा, तो किती वर्ष टिकेल ह्याबाबत शंका आहे। त्याला त्या बाजूला रेन वॉटरसाठी कुठली व्यवस्था केलेली नाही, रस्ता मोठा केलेला नाही। पाण्याची लाईन जी अनेक वेळा फुटत होती त्याच्यावरतूनच कॉन्क्रीट करून टाकलं। आता जर तो रस्ता फुटला किंवा पाईप फुटले तर काय परत रस्ता खोदायचा का? या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आलेला फंड वापरायचा आणि पैसे लगेच कसे मिळतील ह्याकडे जो कल आहे तो चुकीचा आहे, तो आम्ही निश्चित बदलणार आहोत। त्याचप्रमाणे तलाव आहेत, तलाव बघितले तर त्याच्यामध्ये ड्रेनेजचं पाणी जातं, त्याच्यामुळे ते तिथे हिरवळ आलेली आहे आणि 2-3 वेळा नगरपालिकेने प्रयत्न केला तलाव साफ करण्याचा, पण त्यांना टेक्निकलीच माहिती नाहीये असा तलाव साफ करून ती आलेली हिरवळ जाणार नाही। त्याच्यासाठी वेगळा उपाय करण्याची आवश्यकता आहे। पहिले तर त्या तलावामध्ये जाणारं ड्रेनेज पूर्ण बंद व्हायला पाहिजे, त्यानंतर त्याला एक सर्टन ट्रीटमेंट आहे, त्यानंतर तो 1-2 वर्षांनी त्याच्यातलं जी झाडं उगवत आहेत ती बंद होतील आणि तलाव पाणी दिसेल। आता तलावात पाणीच दिसत नाही, हिरवच दिसतं। हे आत्ताच्या शासनकर्त्यांच्या कधी लक्षात आलं नाही, त्यांनी त्याच्यात काहीतरी वेगळं करायला पाहिजे, हा पण त्यांचा उद्देश नव्हता। कचरा हा ठिकठिकाणी जमा केला जातो, त्याचं सॅग्रिगेशन ज्या ठिकाणी होतं तिथे किती गंदगी आहे, किती वास येतो, तो वास न येण्यासाठीची प्रक्रिया काय आहे याचाही अभ्यास करायला पाहिजे। आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होतो, तो त्रास झाल्यामुळे मग अनेक तक्रारी येतात। कचरा कोणीही जमा केलेला त्यांच्या जवळ जावा असं कोणालाही वाटत नाही, म्हणून ट्रीटमेंटच अशी करा की ज्यामुळे हे सुसह्य होईल। या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ज्या आमच्या डोक्यात आहेत, आमच्याकडे त्याचे व्यवस्थित प्लॅनिंग आहे। नगरपालिका बिल्डिंगच्या खालती होणारी ट्रॅफिक आणि पार्किंग याच्यासाठी माझ्याकडे उपाययोजना आहे। नगरपालिकेचा कुठलाही पैसा खर्च न होता नगरपालिकेच्या खालची पार्किंग आपण व्यवस्थित करू शकतो किंवा बंद करू शकतो। त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या अवतीभोवती ट्रॅफिक असते, त्या ट्रॅफिकला कुठून वळवता येईल? इनाडे रोडला जायचं असेल तर हा एकच मार्ग आहे का अल्टरनेट मार्ग कुठून करता येईल? अशा प्रकारचे अनेक प्लॅनिंग आहे, ते प्लॅनिंगही आपण पुढल्या 5 वर्षांत एक्झिक्यूट करू। फक्त आम्ही आधीच्या शासनकर्त्यांना दोष देत नाही आहोत, तर आमच्याकडे फुलप्रूफ अशा गोष्टी आहेत ज्यामुळे नगरपालिकेचा सर्वांगीण विकास होईल। नागरिकांना आता वाढलेल्या घरपट्टीचा पण प्रचंड त्रास आहे। काही ठिकाणी त्यांचं मोजमाप चुकीचं झालेलं आहे, काही ठिकाणी त्याचं इस्टिमेट चुकीचं झालेलं आहे, त्यामुळे घरपट्टी जी वाढलेली आहे ती सुद्धा कुठल्या प्रकारे कमी करता येईल याचा आपण व्यवस्थित स्टडी करू आणि सगळ्यांना न्याय देऊ। मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ऑनलाईन नगरपालिकेची घरपट्टी आणि विविध टॅक्स भरण्यासाठीचा ऍप पण लॉन्च केला जाईल। नगरपालिकेत आल्यानंतर नागरिकाला प्रसन्न वाटलं पाहिजे, ते कॉर्पोरेट ऑफिस सारखं वाटलं पाहिजे। म्हणजे एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये गेल्यानंतर जो येणारा माणूस हा तुच्छ समजला जातो, तशी ट्रीटमेंट त्याला मिळणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो। नगरपालिकेतली लहानसहान कामं जी आहेत, जातीचा नाही आपला जन्म मृत्यू दाखला आणि अशा ज्या गोष्टी आहेत ह्या ऑनलाईनच कशा मिळतील याची सुद्धा आम्ही सोय करणार आहोत।
एकंदरीत नगरपालिकेच्या प्रशासनावर तुमचा कंट्रोल असेल, ज्याप्रमाणे लोकांना सुसह्य होईल, इझी पडेल अशा प्रकारचं सुशासन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. राजू माच्छी नगराध्यक्ष आणि इतर 27 नगरसेवक यांना तुम्ही प्रचंड मताने निवडून द्याल. राजू माच्छी यांची निशाणी धनुष्यबाण आहे. आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि अजितदादा गट दोघांची युती आहे. त्यामुळे काही विभागामध्ये नगरसेवकांची निशाणी तुतारी आहे आणि काही विभागामध्ये घड्याळ आहे. अशा सर्व उमेदवारांना तुम्ही निवडून द्याल आणि यशस्वीपणे आपण पुढली 5 वर्ष तुम्हाला चांगलं प्रशासन आणि चांगली नगरपालिका देऊ याची मी तुम्हाला ग्वाही देतो.